राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार विक्रम काकडे आपल्याबरोबर आहेत। विक्रम काकडेजी, आज पहिला तुमचा विधान परिषदेचा दिवस आहे। खरं तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अतिशय चुरस निर्माण झालेली होती की तिकीट कोणाकोणाला हवी आहे म्हणून महायुतीमध्येच सगळी चुरस होती पुण्याच्या संदर्भात। मात्र बिनविरोध निवडणूक झाली, तुम्ही निवडून आलेला आहात। पहिलं काम काय असणार? आता ते चोरस वगैरे झालं सगळं, ते पुण्यामध्येच सगळ्या विषय तो संपलेला आहे। कोणी नाराज वगैरे नाही। आता कालच शपथ घेतलेली आहे। आता जाऊन पुढच्या कामकाजाला सुरुवात करणार आहे विधान भवनात। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो अजित पवारांच्या निधनानंतर कुठेतरी बॅकफूटवरती गेलेला पाहायला मिळत होता, परंतु त्याची धुरा उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी जबाबदारी घेऊन आता घेतलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याकरता आगामी काळात तुमच्याकडनं काही प्लॅनिंग वगैरे आहे का? निश्चितच पुणे जिल्ह्यामध्ये जे काय कार्यकर्त्यांचे प्रवेश असतील किंवा आणि आमचे जिथं काही आमदार जिथं आम्ही पडलो असेल तर ते कसे परत निवडून येता येतील किंवा अतिशय व्यवस्थित पद्धतीने आदरणीय सुनेत्रा वहिनींनी सगळी आखणी केलेली आहे, ते भविष्य काळात आपल्याला दिसेलच। परंतु पुणे जिल्ह्यामध्ये कुठेतरी राष्ट्रवादीची पिछेहाट आपल्याला गेल्या काही वर्षात पाहायला मिळते का? काकडे कुटुंबियांचं वर्चस्व ज्या बाजूने राहिलं गेलं तो पक्ष खरं तर तो पक्ष पुणे जिल्ह्यामध्ये वरचढ चढत होता। आता मात्र तुम्ही पितापुत्र राष्ट्रवादीकडनं आहात। पुन्हा एकदा विश्वास आहे की राष्ट्रवादी पुढे जाईल भाजपपेक्षा? बिलकुल कुठेही पिछाहट वगैरे अशी काही नाही आहे। आमचे स्थानिक स्वराज्यात पण सगळ्यात अधिकची मतं आमच्याकडेच होती आणि ते तसंच पुढे कंटिन्यू राहील। ते खरं तर धन्यवाद विक्रम काकडेजी। विक्रम काकडे होते आपल्याबरोबर। ते म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो नेहमी पुण्यात पुढे राहणार अशा पद्धतीचं वक्तव्य विक्रम काकडे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।